बल्लारपूर येथे वन जमिनीवर अतिक्रमण करून गेले 50 वर्षांहून अधिक काळापासून घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्याने नागरिकांनी बुधवारी दिनांक 18 रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। आम्हाला बेघर करू नका, जमिनीचे स्थायिक पट्टे द्या, अशी मागणी निवेदनातून केली। चंद्रपूर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना विहित कालावधीत पूर्ण कराव्यात। अपूर्ण राहिलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतंत्र आढावा घ्यावा, त्यासाठी खनिज विकासामधून निधी देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी मंगळवारी दिनांक 17 रोजी आढावा बैठकीत दिली। सिंदेवाही येथे जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांचा कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करावा, त्यासाठी आपली पक्ष संघटना मजबूत करावी, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद जोडके यांनी केले। पावसाने 8 दिवसापासून दंडी मारली, काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलं। ज्या शेतकऱ्यांची लागवड बाकी आहे त्यांची लागवड अंतिम टप्प्यात आली। निसर्गाच्या आशेवर शेतकऱ्यांनी मातीत पेरणी केली। शंकरपूर परिसरात 10 दिवसापूर्वी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे चिचाळा शास्त्री येथील शेतकरी प्रशांत कैलास सुखदेव यांच्या शेतातील विहिरीवरील अवघ्या 4 महिन्यापूर्वी बसवलेले सौर ऊर्जेचे सोलर पॅनल शेड विहिरीपासून 20 फूट दूर उडाल्याने सोलर पॅनल शेड ठिकठिकाणी तुटल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे। नवरगाव रत्नापूर परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने बुधवारी दिनांक 18 जून रोजी बोवांजीबाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय शाळा पूर्वतयारी नियोजन कार्यशाळा पार पडली। जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली। नागभीड तालुक्यातील गोळाझरी सिंचन विभाग शाखा गोविंदपूर अंतर्गत येत असलेल्या चारगाव माना येथील गट क्रमांक 430 आराजी 27.18 मामा तलावाचे गेट व कॅनल पूर्णतः नादुरुस्त असून गेट तुटलेले आहे आणि कॅनल फुटलेले आहे। शेतकऱ्यांच्या या समस्येबाबत संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांना बऱ्याचदा तक्रार करूनही शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांची पूर्तता करण्यात आली नसल्याचा आरोप येथील माजी भाजप तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम तथा शेतकऱ्यांनी केला। पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडुमडा पूल कोसळून घडलेल्या भीषण दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी झाल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व लहान मोठ्या पुलाची तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले। चंद्रपूर जिल्ह्यातील 694 पुलांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले। दरवर्षी अशा प्रकारे पाहणी केली जाते, मात्र यावेळी ही प्रक्रिया अधिक गांभीर्याने राबवली जात असून अहवाल वेळेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले जात आहे। जिल्ह्यात विभाग क्रमांक 1 अंतर्गत 228, विभाग क्रमांक 2 मध्ये 235 तर विभाग क्रमांक 3 मध्ये 239 अशा एकूण 694 पुलाचे संरक्षण सुरू आहे। बेसगाव येथे प्रत्येक भारतीयाला आधार कार्डच्या माध्यमातून अद्वितीय ओळख क्रमांक देण्यात आला, ज्याला आधार क्रमांक असे म्हणतात। परंतु आधार कार्डवर बरेच नागरिकांच्या जन्मतारखेत गोड आहे। जन्मदाखला व आधार कार्ड यामध्ये असणाऱ्या जन्मतारखा भिन्न असल्याने शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी विविध शवारे करणाऱ्यांना कागदपत्रांसाठी अडचण निर्माण होत आहे।